तो उन गुंडों के लिए मेरा संदेश है, मैं रखता हूं तुम्हारे सकपाल को जूते की नोक पर, और जिस दिन चाहूंगा इस ग्वालियर में और कहकर और चैलेंज करके मैं तुम्हारे सकपाल का पुतला जलाऊंगा। नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। मित्रांनो, सध्या एका जातीवादी भडव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात होत आहे व्हायरल। कारण तो जो जातीवादी भडवा आहे मित्रांनो, त्याने थेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द काढत थेट मी त्यांचा पुतळा जाळणार आहे अशा प्रकारची त्याने धमकी दिली आहे। आणि मी छाती ठोकपणे सांगतो की मी कुणाच्या बापाला घाबरत नाही, मी काही झालं तरी डॉक्टर आंबेडकरांचा पुतळा ग्वालियर या ठिकाणी जाळणार आहे अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य केलं। त्याचा तो व्हिडिओ सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। परंतु ग्वालियरमध्ये भीमसैनिक नेमकं काय करत आहे हे समजायला तयार नाहीये। कारण जर एखादा व्यक्ती एखाद्या मेनस्ट्रीम मीडियावरती येतो, न्यूज चॅनलवरती येतो, खुलेपणे त्या ठिकाणी चॅलेंज देतो, ओपन चॅलेंज देतोय की मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जाळणार किंवा मी काही झालं तरी या ठिकाणी असं करणार, त्यानंतर मग आंबेडकरवादी करताय काय असा प्रश्न आता पडायला लागलेला आहे। मनुवादी जातीवादी पिल्लावळ एवढी माजलीत की यांना कुठल्या गोष्टीचं भान राहिलं, यांना समजून नाही राहिलं की हे नेमकं कोणाबद्दल वक्तव्य करताय। त्यांच्याकडनं होत असलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा आता प्रश्न उपस्थित राहत आहे की आर-एस-एस व बी-जे-पीने सुपारी घेतली आहे की काय, किंवा जे लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विरोध करत आहेत यांना बळस्थान किंवा यांना जे आहे असं चालण्याचं किंवा असं वागण्यासाठी प्रोत्साहन बी-जे-पी आणि त्यासोबत आर-एस-एस देत आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होताना दिसत आहे। कारण कुठलाही रँडम माणूस येतो ज्याचं काही राजकीय बॅकग्राऊंड नाही, तो येतोय त्या ठिकाणी आणि असं वक्तव्य करताना दिसतोय। त्यामुळे आता प्रश्न उपस्थित व्हायला लागलेले आहेत। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पहिल्यापासूनच टार्गेट करण्याचं काम आर-एस-एस कडनं केलं जात आहे किंवा त्यांचं कार्य कसं संपवलं जाईल हे त्यांना करायचंच होतं। आणि त्यात आता बी-जे-पी सत्तेत आल्यानंतर आर-एस-एसची पिल्लावळ अशा प्रकारचं वक्तव्य करत आहे किंवा अशा प्रकारचं त्या ठिकाणी ते वागत आहे। त्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता भीमसैनिक नाराज झालेले आहे आणि त्याचसोबत भीमसैनिकांमध्ये असंतोषाची लाट आपल्याला पाहायला मिळत आहे। तर येत्या काही दिवसामध्ये या बडव्याला जे आहे दणका दिलाच जाईल। परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा।